प्रेक्षक नमस्कार, सजग टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता आपण आहोत जुन्नर तालुक्यातील कुरण येथे। कुरण कॉलेजच्या जवळ आपण आहोत। नारायणगाव जुन्नर जो काय रोड आहे त्या रोडवर या ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोलचा टँकर लिकेज झालेला आहे। स्पीड ब्रेकरवर आदळल्यामुळे त्या ठिकाणी त्या टँकरचा जो काही मागचं बंपर होतं ते तुटलं आणि टाकी लागल्यामुळे त्या ठिकाणी ती टाकी लिकेज झालेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जवळ 5-6 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। सकाळी 10:15च्या दरम्यान ही घटना घडलेली असताना देखील 2-3 तास उलटून गेले तरी देखील योग्य ती यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही। त्याच्यामुळे टँकर उभा आहे, त्यातनं पेट्रोल गळती होतीये। त्या स्थानिक पोलीस असतील, त्याचप्रमाणे नगरपालिकेची अग्निशामकची गाडी असेल, त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक असतील, या ठिकाणी येऊन ते सूचना विद्यार्थ्यांना देत आहे की या ठिकाणी येऊ नका। जुन्नर नारायणगाव रोडची वाहतूक जी काय आहे ती पण वळवण्यात आलेली आहे। वाहतुकीसाठी रोड बंद करण्यात आला आहे। हा जो काही पेट्रोलचा टँकर होता कंपनीतून निघाला आणि त्यानंतर तो जुन्नर या ठिकाणी खोत यांची शिवसृष्टी या पेट्रोलच्या पंपावर जाणार होता, परंतु मध्येच ही घटना घडल्यामुळे हा टँकर जवळपास 3-4 तासापासून या ठिकाणी उभा आहे। आपण पाहतो की आपण ही जी काही माहिती या ठिकाणी घेतली तर टँकरचा जो काही पत्रा असेल किंवा ज्याचे काही निकृष्ट दर्जाचा वापरण्यात आला आहे, ड्रायव्हर तेवढे सुशिक्षित नाही किंवा योग्य नाही, ते चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत, स्पीड ब्रेकर पाहत नाही, त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे असं सांगण्यात येते प्राथमिक। त्याच्यामुळे हे जे काही दोषी असतील, चुकीच्या पद्धतीने जे काही काम होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते। त्याच्यामुळे या ठिकाणी काही नागरिक आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याकडनं आपण या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। तर आपल्या कॉलेजच्या जवळ एक इंडियन ऑइलचा जो काही टँकर आहे तो लिकेज झालेला आहे पेट्रोलचा। विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत, रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। नेमकी आपण काय सांगाल, किती वेळ झाला? साहेब नमस्कार। आज खऱ्या अर्थाने 19/8/2026 रोजी सकाळी ठीक 10:15 वाजता आमच्या जैन शैक्षणिक संकुलाच्या गेटवर इंडियन ऑइल जो टँकर 12,000 लिटर नारायणगावकडून जुन्नरकडे रवाना होत असताना या ठिकाणी इंडियन ऑइल टँकरचा चाक अचानक टायर फुटून या ठिकाणी टायरच्या मागचं मरगड मोठ्या जोरदार टाकीला लागलं व टाकीला लागल्यामुळं टाकी लिकेज झाली आणि लिकेज झाल्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पेट्रोल बाहेर पडू लागले। या आमच्या जैन शैक्षणिक संकुलामध्ये जवळपास 5,000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून अगदी गेटला लागूनच हा ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे। आपणा सर्वांना माहित आहे की पेट्रोल हे ज्वलनशील आहे, त्यामुळे या ठिकाणी मी इंडियन ऑइलच्या यांना सांगू इच्छितो की आमच्या या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर आपण या ठिकाणी जो पेट्रोलची गळती चालू आहे ती थांबवावी व आमच्या या कॉलेजच्या गेट समोरून हा जो तुमचा टँकर आहे तो लवकरात लवकर या कॉलेज कॅम्पस पासून दूर न्यावा हीच विनंती करतो। कारण या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आता मध्ये ब्रेक झालेला आहे, पाहण्यासाठी देखील येतात, यामध्ये देखील काही गोष्टी घडू शकतात। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून या ठिकाणाचा जो टँकर आमच्या कॉलेजच्या पुढे आहे खऱ्या अर्थानं हा टँकर लवकरात लवकर आमच्या कॉलेज कॅम्पसच्या बाहेर जावा हीच विनंती आज मी या ठिकाणी प्रशासनाला करतो। धन्यवाद। गेले 2-3 तास झाले तरी सुद्धा काहीच प्रक्रिया होत नाही, काही पर्याय निघत नाही। बापा काय सांगाल, हे 2-3 तास झाले? 10:29 मला फोन आला की जय हिंद कॉलेजच्या समोर टँकरची गळती झालेली आहे। तर तात्पुरतं आम्ही लगेचच या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमार्फत फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी पाठवलेली आहे। पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी लगेच केलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर जय हिंद कॉलेजचे मुख्याध्यापक, शिक्षक, आंध्रे सर यांनी या ठिकाणी व्यवस्थित नियोजन लावून विद्यार्थी एका बाजूला हलवलेले आहेत, गाड्यांना थांबवलेले आहे। त्यांनी पण अत्यंत चांगल्या पद्धतीने यात मदत केलेली आहे। सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्यामध्ये असलेलं जे पेट्रोल आहे ते तातडीने खाली करून घेणं गरजेचं आहे। भरपूर गळती झालेली आहे त्या ठिकाणी। आता स्थानिक नागरिक असतील, जुन्नर पोलीस स्टेशन असेल, यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य करून त्या ठिकाणी आता टाक्या आणून ठेवलेल्या आहेत। परंतु अनुभवी माणसं त्या क्षेत्रात असलेली अजूनही या ठिकाणी उपस्थित झालेली नाहीयेत। ते ताबडतोब हा टँकर खाली करून घेणं गरजेचं आहे, कारण उन्हाचा ताप याने सुद्धा एखाद्या टायमाला ते पेट घेऊ शकतं।
हे ज्वलनशील पदार्थ आहेत. त्या ज्वलनशील पदार्थामुळे मोठा या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. जवळ 10:30 ते आता जवळजवळ 12 वाजायला आलेत. 1.5 तासामध्ये सुद्धा अजून त्यांची यंत्रणा या ठिकाणी काम करत नाहीये. ही मोठी शोकांतिका आहे. जुन्नर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन व्यवस्थितरित्या सगळं काही या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. परंतु जी खरी यंत्रणा पाहिजे की त्यातली अनुभवी दर्दी ती यंत्रणा या ठिकाणी अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. आमची विनंती आहे त्या यंत्रणेला की आपण तातडीने या ठिकाणी यावं, तो टँकर खाली करून घ्यावा. येणाऱ्या अवधीमध्ये आता हा ताप आपण उन्हाचा पाहत आहोत, त्यांनी काही घटना घडू नये याची काळजी सर्वांनीच घेणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा त्या यंत्रणेला विनंती करणार आहे की आपण तातडीने या ठिकाणी येऊन हा टँकर त्वरित खाली करून घेण्यात यावा. स्थानिक काही लोक आहेत, काही अनुभवी आहेत, काही फायर ब्रिगेडचे आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढंच काम होणार आहे. खऱ्या अर्थानं त्या कंपनीच्या मालकानं या ठिकाणी लगेच यंत्रणा पाठवणं गरजेचं आहे. सातत्यानं अशा महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये घटना घडत असतात. कारण आपण ती जी गाडी पाहतोय ती गाडीच मुळामध्ये कशी पासिंग केलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते टायर फुटलेलं आहे. टायर फुटल्यामुळं मागचं जे मरगाड आहे ते सुद्धा पडलेलं त्या ठिकाणी दिसत आहे. त्याला छोटस होल त्या टाकीला त्या मरगाडमुळे पडलेलं आहे. लिकेज आत्ताही चालू आहे. स्थानिक नागरिकांचे किंवा आपले जय हिंद कॉलेजच्या विद्यार्थी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ती व्यवस्था आता या ठिकाणी चालू आहे. जुन्नर पोलीस स्टेशन मार्फतही या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. नगरपालिकेचे सुद्धा अनुभवी या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळं त्यात रिस्क घेणं हे सगळ्यात महत्वाचं जे काम आहे. तर त्या लवकरात लवकर या ठिकाणी त्यांनी यावं आणि ह्या टँकर जो आहे हा इथून हलवावा आणि त्यातलं जे पेट्रोल आहे ते ताबडतोब खाली करून घेण्यात यावं असं मी त्या यंत्रणेला या ठिकाणी सूचित करत आहे. आणि त्या टँकरवर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ड्रायव्हर असेल, टँकर असेल, त्यांचे मालक असतील यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. कारण गेले 2 तास या यंत्रणा ज्या आहेत, बाह्य यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित झाल्या आहेत, परंतु ज्यांचा टँकर आहे त्या टँकरचे ज्यांनी कंपनी जी आहे ते या ठिकाणी उपस्थित ते आपल्याला कल्पना नाहीये. फक्त या ठिकाणी दुर्घटना झालेली आहे. कोणत्या पेट्रोल पंपावर जाते काय जाते आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जीवित आणि जी आहे ती होऊ नये आणि लवकरात लवकर सर्व यंत्रणेला मोकळीक मिळावी, मोकळे श्वास सोडावा सगळ्यांनी. कारण ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणी जाम झालेला आहे. म्हणजे नारायणगाव जुन्नर जो रोड आहे तो पूर्णपणे आता या ठिकाणी बंद आहे. तो मोकळा होणं गरजेचं आहे. तर मी त्या यंत्रणेला सांगू इच्छितो की आपण तातडीने या ठिकाणी आपली माणसं पाठवावी, हा रस्ता मोकळा करून द्यावा, तो टँकर या ठिकाणी हलवावा. त्याचप्रमाणे त्यातलं जे पेट्रोल आहे ते सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी हलवावं एवढं. आणि यापुढे जे टँकर जुन्नर शहरामध्ये तालुक्यामध्ये येतील ते चांगल्या पद्धतीचे टँकर या ठिकाणी पाठवावेत. नाव काय? माझं नाव मुकेश भीमसिंग खोत, शिवसृष्टी पेट्रोलियमचा मॅनेजर आहे मी. आपल्या पंपाला येणारी इंडियन ऑइलची जी काय टँकर आहे तो या पुरवठ्यामुळे लिकी झालेला आहे. काय अडचण आहे? टँकर त्या दर्जाचं नाही का काय, कशामुळे झालं? टँकरची टाकी थोडी निकृष्ट दर्जाची वाटते ती. कोणाची ती गाडी? ते ट्रान्सपोर्टरची आहे. ते कोणता ट्रान्सपोर्टर काय ते नाही सांगता यायचं. त्याच्यावर बघा मोठा कंपनीकडून आलेला आहे तो. आता हे सगळं आपल्या पंपाकडे येत होती, आपले काही कर्मचारी आहेत तिथं, त्यानंतर कंपनीचं कोण अजून इथपर्यंत पोहोचत नाही. 2-3 तास झाले. कंपनीचं कोणीच होत नाही. कंट्रोल रूम वाले बी फोन उचलत नाही. तिथं ज्याच्याशी संपर्क साधला व्यक्तीशी तो म्हणतो इथं कोणीच ऑफिसर उपलब्ध नाहीये. तर ह्या कंडिशनला जनतेने काय करावा, आयुष्याच्या अधिकाऱ्यांनी जरा सांगावा. आपली काय मागणी आहे? कोणावर कारवाई होईल पाहिजे? कारवाईचा सोडा, आमचा जनतेचा जीव वाचला पाहिजे ना याच्यामध्ये. जनता सुरक्षित राहिलीच पाहिजे. 3-4 तास झाले काहीच होत नाही. इथं टँकर तिथं उभा आहे शेजारी. 5-10 हजार कॉलेज या ठिकाणी कॉलेज आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण आता काय करणार आम्ही? आता आपण बी एक सर्वसामान्य माणूसच पडतोय, काय करणार? आपण वरती सगळ्यांना कळवलंय, सर्वांना कळवलंय, कळवायचा प्रयत्न करतोय.
पण संपर्क होत नाही. ही लोकशाहीची दुर्दैवी अवस्था आहे. इकडे एक चांगला नवीन दर्जाचा टँकर आहे, मग तो आपल्या इकडे उभा असतो आणि मग हे दुसरे टँकर कसं काय जातात? कंपनीला टेंडर वगैरे भरलेले आहे, पण ते प्रोसिजर अजून चालू होईना. 2 वर्ष सगळं 2-2.5 वर्षापासून टँकर उभा आहे तो साहेब. नवीन दर्जाचा चांगल्या क्षमतेचा असताना कंपनी तो लावत नाही, चालू करत नाही. टेंडरचं कारण पुढं करतात ते. टेंडरचं कारण पुढं करा. टेंडर अजून चालू झालं नाही वगैरे वगैरे. ते काय जे काय आहे ते निर्धम्य प्रशासन. म्हणजे लोकांच्या जीवाचे खेळण्याचं काम चालू आहे. प्रशासन आहे ना व्यवस्थित बघत नाही.